बाबांनी आपल्याला गंडवलेले आणि वहिनी गुरुजींनी सांगितलंय म्हणून त्या खोट्या आशेवर वाट बघत बसलेली आहे नाती येणार नाती येणार. अगं आई, पण मृत्युंजय बाबांनी आतापर्यंत जे काही सांगितलं सगळं खरं झालं आहे, मग ही गोष्ट कशी नाही? तू म्हणजे ना अगदी तुझ्या सासूसारखी वागतेस. त्यांची बाजू घेऊन मला काही सांगू नकोस, कळलं? आणि मी असंच काही सोडून देणार नाही. दिवस रात्र त्या दोघींचा बंदोबस्त कसा करायचा याची सगळी तजवीज करून मगच मी येणार. गुड. अगं जर त्या दोघी जिवंत असतील तर सापडतील आज न उद्या. आई खरं सांगू का, तुझ्या डोक्यात केव्हा काय कसं चालेल ना हे फक्त तुलाच माहिती. खरंच. पण जर त्या दोघी तुला सापडल्या तर ताबडतोब घेऊन त्यांना इथे यायचं. जिवंत असतील तर माझ्या तावडीतनं सुटून जातील कुठे, आणि जर का सापडल्या तर तिरडीवर ठेवून राम नाम सत्य हे करत त्यांची वरातच घेऊन येईल. अगे आई तू पण ना. हो नाही, बिचाऱ्या आई सतत दिवस रात्र त्यांच्या थोरलीनाथ आणि तिची आई यांच्या आठवणीतच असतात. त्यांना वाटतं की मी चिडचिड करते, रागराग करते. अगं पण तसं नाहीये. अगं मला सुद्धा काळजी आहे ना, पण काळजी आहे म्हणून सतत दाखवायची आहे का ती? पण आई, आपण आपले प्रयत्न सुरूच ठेवायचे हा. कारण एकदा का त्या दोघी सापडल्या ना तर त्याच्यासारखी गुड न्यूज नाही, आणि ती गुड न्यूज मी कधी जाऊन आईंना देते ना असं होईल मला. त्यांचा आता पत्ता नाही लागत आहे, पण सापडतील त्या. आपण आपले प्रयत्न सुरू ठेवायचे आहेत. काय गे, काय भांगबिंग पाहिलीस काय? काय बरळतीस तू? काय बोलतोय गे? अगं आई, आई अति विचार करून करून ना स्वतःची तब्येत खालावून घेत आहे. अगं त्या ठणठणीत राहिलाच पाहिजेत, कारण आपल्या पाठीशी त्याच आहेत ना. अच्छा अच्छा, म्हणजे वहिनी तुझ्या पाठीशी पाठी येत. आणि खरं सांगू काय, त्यांच्या मनाला तेव्हाच बरं वाटेल जेव्हा ते त्यांच्या थोरल्या नातीचा चेहरा पाहतील. चल तू काळजी घे, मी ठेवते आता फोन. बाय. बाय.